चल आता काय करूया, जर एका माणसाने बघा, जर एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास करतो, त्याच्या मुक्कामी 10 मिनिटं उशिरा पोहोचतो, आणि जर त्याने 42 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोहोचतो. तर तर त्याने प्रवास केलेला अंतर आहे, असं विचारलं. बघा, आता तो काय करतोय, आपण टाइम हा काय मानूया टी. टाइम आपण काय करूया, वेळ हा आपण टी मानू. बरोबर. मग आता समजा मी जर काय केलं, 10 मिनिटं, मी रेग्युलरचा माझा टाइम टी आहे, मी दररोज जातो ते टाइम टी आहे. मग आता मी काय केलं, उशिरा पोहोचले, टाइम म्हणजे उशिरा पोहोचले, तर माझं काय येईल, मी काय 10 मिनिटं उशिरा पोहोचले मुक्कामी माझ्या मुक्कामी दररोजचा टाइम मला 1 तास लागतोय, तर मला काय, मी एक दिवस उशिरा पोहोचलो, काहीतरी समजा मला डेच लागली म्हणून थांबलो असेल, किंवा थोडस टाइमपास करत गेलो, समजा बोलत गेलो वाटाण, म्हणून 10 मिनिटं मला काय झाले, लेट झाले, म्हणजे माझ्या टायमाच्या अधिक टाइम लागलाय, जास्त टाइम लागलाय. म्हणजे अधिक होईल, टी बरोबर टी अधिक 1/6. हा कसा आला 1/6, का आला याचा 1/6? बघा, टाइम आहे माझा, टी जो आहे माझा मिनिटामध्ये आहे, मला हवस मध्ये पाहिजे का हो? हा पण माझा हवस मध्ये आहे ना, बरोबर, ताशी म्हणलंय, हा भाई ताशीच पाहिजे ना, मिनिटं चालेल का? नाही. म्हणून मी ह्या 10ला आम्ही 60ने भागलं, आणि हा कापून टाकला, म्हणून 1/6 आला. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? चा ठीक आहे. ह्याचा टाइम मिळाला, याचा तुम्हाला वेग पण मिळाला, तुमचा वेळ मिळाला आणि वेग पण मिळाला. वेग किती आहे आपला, 30 किलोमीटर पर हावर. ओके. आता बघा, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. बघा, या दोन्ही गोष्टी मिळाल्या, त्याच्यानंतर हा बी तसाच आता 10 मिनिटं लवकर पोहोचला, याचाही वेग तुम्हाला माहिती आहे, 42 आहे त्याचा वेग, किलोमीटर पर आवर. आता वेळ तुम्हाला माहिती आहे, वेळ टी बरोबर -1/6. का मायनस घेतलं, मी रेग्युलर जायचा 1 तास लागतो, तर लवकर पळत पळत गेलो, मध्ये दम घेतला नाही, काहीच नाही, कोणाला बोललं नाही, लवकर आलो, म्हणून 6 झालं. बघा, आता तुम्हाला डी बरोबर एस टी आहे तुमचं, तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स डी, एस स्पीड किती आहे, आपला स्पीड 30 किलोमीटर पर आवर आहे, गुणिले टाइम आपला आहे टी अधिक 1/6, याला इक्वेशन नंबर 1 द्या, किंवा याला सॉल्व करून घ्या. याला आपण इथं सॉल्व करून घेऊया आणि इक्वेशन नंबर 1 देऊया. बघा, डी बरोबर, याला गुणाकार केला 30t, या कंसाला गुणलं, आपण काय केलं, या कंसाला गुणलं. बघा, या 30ने या कंसाला गुणलं, तर 30t येईल. मग परत 30ने याला गुणल्यानंतर काय होईल, 30/6 होईल. मग याला सॉल्व केल्यानंतर डी म्हणजे अंतर, बरं का, डी ओ पी न डी, मग 30टी गुणिले, सॉरी हे 30टी येते. ओके, 30टी आधी घ्यायचा. मग हा भागाकार करूया, 6×5 = 30, 5. मग ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. चला, असं इक्वेशन नंबर 1 दे. ठीक आहे. बघा, आता डिस्टन्स याचं झालं, याचं आपण डिस्टन्स फाइंड आउट केलं, त्याच्याहून इक्वेशन 1 मिळाला. मग दुसऱ्याचं डिस्टन्स फाइंड आउट करूया, डी बरोबर, आता डी डी बरोबर, डिस्टन्स तर तुमचं काय सारखं आहे, बरोबर, कॉन्स्टंट आहे डी, म्हणून आता एस एस टू कुठला आहे तुमचा स्पीड, हा S1 पकडू, आणि हा T1 पकडू, आणि याला T2 पकडू. चला, मनस्वीच्या नुसार. ओके, मनस्वीच्या नुसार. बघा, आता काय होईल, आता हा इक्वेशन नंबर 2. बघा, हा एस वन 42 आहे, टाइम तुमचा काय माहिती आहे आपल्याला, टाइम आपल्याला T-1/6, बरोबर. मग आता मी काय करणार, 42, या दोघांचा गुणाकार 42t मायनस, मग हा 42/6, बरोबर. आता हा काय येणार, 42t, म्हणजे ह्याचा आपण भागाकार केला, 6×7 = 42, तर 7 आलं. इक्वेशन नंबर 2 दिलं, डी बरोबर इथं. कळालं? आता या दोघाचा कॉन्स्टंट काय आहे तुमचा, डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, डिस्टन्स तुमचा काय कॉन्स्टंट आहे, बरोबर, अंतर काय तुमचं बरोबर आहे. मग डिस्टन्स कॉन्स्टंट असल्यावर, मग आता हा काय करूया, ह्या दोघाला एकत्र होतील, डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, म्हणून काय इक्वल टू मध्ये येतील दोघं,
टी 30t. बघा आता इथं काय करतो, 30t अधिक फाय बरोबर 42. हा इक्वेशन नंबर 2 इक्वल टू ला जातात ना. चला -7. आता हा हा टी आणि हा टी एकत्र करू, म्हणजे हा इक्वल टू तिकडे पाठवून देऊ, मायनस मध्ये जाईल, हा इकडे आला प्लस मध्ये 5 + 7. मी सांगितलं म्हणून पटकीने सांगतोय बरं का. 42t - 30t. ओके, 30t. ओके, सगळ्यांना समजलं? बोला. आता हे झालं 12 अधिक ह्या वजाबाकी केलं तर काय होणार, 12t. टाइम मिळतो 12/12 बरोबर काय, टी. टी इज इक्वल टू 1 आवर्स. आवर्स मध्ये आलेला आहे, कारण का ऑलरेडी आपण आवर्स मध्ये केलेलं आहे, मिनिटामध्ये केलेलं काय नाहीये. नंतर नाही तर आपल्याला भागावं लागलं असतं. ओके, टाइम मिळाला. मग आपल्याला डी बरोबर आहे, आपल्याला कुठल्याही तुम्ही इक्वेशन मध्ये टाका, ह्या दोन मध्ये टाका किंवा एक मध्ये टाका, तुमचं उत्तर तेच येणार आहे. तर एक मध्ये टाकू, इथे एक आहे, सॉरी, एक मध्ये टाकूया. डी बरोबर 30t. हे बघा 30t आहे अधिक काय फाय, मग टी आपण किती, 1 तास आहे. टी किती आपला 1 तास, आता फाइंड आउट केलेला. मग 30t × टी अधिक फाय